नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा मी या बोटनेक कटिंग तुम्हाला मी दाखवलेलं आहे. 4 टक्समध्ये कट केलेलं आहे बोटनेकचं 40 साईजचं. तर बघा समोरचा भाग मी पूर्ण रेडी करून घेतलेला आहे या पद्धतीने आणि एकदम सुंदर असा आपला समोरचा भाग रेडी झालेला आहे. तर बघा पानगळा घेतला होता आपण. तर मी समोरचा भाग तुमच्यासोबत शेअर नाही केलेला आणि पाठीमागचा भाग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा इथं मी कॅनव्हास घेतलेला आहे पाठीमागच्या गळ्याला टाकण्यासाठी. तर मी तुम्हाला परत याची उंची वगैरे सगळं मोजून दाखवते परत. तर बघा याची उंची घेतलेली आहे आपण 15 इंच घेतलेली आहे, म्हणजे 15 इंच आपल्याला तयार पाहिजे आणि 1 इंच जास्त घ्यायचं म्हणजे 16 इंच आपल्याला याची उंची घ्यायची आहे. 11.5ची आपण घडी घेतलेली आहे. इथं शोल्डर घेतलेलं आहे आपलं 7.5चं आणि इथं घ्यायचं आपल्याला मोंढा पण 7.5चा. तर बघा शोल्डर 7.5 आणि मोंढा 7.5 घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आतमध्ये असं थोडंसं यायचं आहे, म्हणजे आपलं झूळ वगैरे अजिबात पडणार नाही. कारण मी याची कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा. का, कशी, काय नाही तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, पण ही परत मी तुम्हाला मोजून दाखवत आहे. तर बघा इथं 4.5 इंचाचा गळची रुंदी घेतलेली आहे, उंची घेतलेली आहे इथं 3ची उंची घेतलेली आहे. तुम्ही 2.5 किंवा 2 इंच पण घेऊ शकता. तर बघा 4.5 इंचाचा आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि पाठीमागच्या भागाला मी असा गोल राऊंड देऊन घेतलेला आहे आणि इथे आपल्याला 1 इंच सोडून द्यायचं आहे दोन्हीच्या मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे. कस्टमरला भरपूर डीप गळा पाहिजे होता. तर बघा इथं 12.5 इंच मी गळ्याची उंची घेतलेली आहे पूर्ण. त्याच्यानंतर आपल्याला 4.5 इंचाचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथं पण वरती पण आपण 4.5 इंच टाकलेला आहे आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बोट नेकला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा बॉक्स तयार करून घेतल्याच्यानंतर आता गळ्याला मी असा या पद्धतीने मंदिरासारखा असा आकार देऊन घेतलेला आहे. असा पान गळा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर असा सरळ करून घेतलेला आहे. तर बघा थोडीशी इथं बाहेर मी अर्धा इंच आलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागच्या याची टक्सची पॉईंट घ्यायचा आहे. तर बघा मी इथं 5.5 घेतलेला आहे टक्स पॉईंटचा, कारण हे डीप गळा आहे. त्याच्यानंतर 4ची उंची घेतलेली आहे आणि साईडने अर्धा इंचाला घ्यायचा आहे, म्हणजे हा झाला पाठीमागचा टक्स. तर बघा इथं कॅनव्हास घेतलेला आहे. तर बघा कॅनव्हास घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला हे मध्ये ठेवून घ्यायचं आहे. असं पाठीमागचा भाग जो घेतलेला आहे आपण खडूने मार्किंग करून, तो आपल्याला मधोमध असा ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता हे कॅनव्हास आपल्याला 1 इंचाने जास्त घ्यायचा आहे याच्यापेक्षा, गळ्याच्या उंचीपेक्षा. तर बघा असं ठेवून घेतल्याच्यानंतर हा तसा आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची. आपल्याला गळ्याचा माप जे आहे ते एकदम सोपं जातं आपल्याला याच्यावरती टाकल्याच्यानंतर. तर बघा हा तसा आपल्या खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतलेली आहे खडूनी. तर आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पेनाने याचीवाली मार्किंग करून घ्यायची आहे. कारण पेनाने आपल्याला पाठीमागच्या भागाला पण मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही साईडने मार्किंग करून घ्यायची आहे खडूने आहे तसा गळाची. म्हणजे आपल्याला पेनाने केलं तर आपल्याला पाठीमागच्या भागाला पण कॅनव्हासवरती दिसतं की आपल्याला कसा आकार घेतलेला आहे एका बाजूने. तर बघा पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे. आपण डार्क करून घेऊया. तर बघा मी डार्क करून घेतली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इकून घ्यायचं आहे आणि इकून पण आहे तसंच आपल्याला हे बघा अशी मार्किंग दिसते आपल्याला पेनाने केलेली. तर आहे तशीच आपल्याला आता पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे मी दोन्ही साईडने. हे बघू शकता असा भरपूर डीप गळा झालेला आहे. त्याच्यानंतर आता खालच्या साईडने तर आपण 1 इंच सोडलेला आहे. इकडच्या साईडने पण आपल्याला 1 इंच असं सोडायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे उरलेल्या भागाचा. तर बघा कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता अस्तर घ्यायचं आहे आणि त्याला अस्तरला पॅक करायचं आहे. तर बघा पॅक करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. पेनाने मार्किंग केलेली आहे तशी. तर बघा याच्यावरती थोडंफार इकडं तिकडं झालं तरी पण चालेल, पण आपल्याला व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या आहे. कारण हे बघा व्यवस्थित आपल्याला अशी टिपा मारून घ्यायची आहे, जशी पेनाने मार्किंग केलेली आहे तशी. आणि तिथं टोक आलेलं आहे तिथं आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे टोक एकदम सुंदर असे आपले ब्लाऊजचे टोक येते. किंवा तुम्ही गळ्याला पण दुसरे पण करीत असला तर पण सेम असंच करायचं आहे आपल्याला. जिथं टोक आलेलं आहे तिथं आपल्याला अशी सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि टिप मारीत चालत आहे. तर बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे जेव्हा तुम्हाला जोडायचं आहे तेव्हा तुम्हाला एकदम सोपं जाईल, असं स्किप वगैरे करायचं नाही. तर बघा जोडून झाल्याच्या नंतर आता थोडं आपण परत हा अस्तरचं पार्ट कापून घेऊया. तर बघा थोडं कापून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच असं आपल्याला ठेवायचं आहे आणि याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे. तर बघा सगळ्या याच्यावरती छोटे छोटे कट मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे आतमध्ये असं मुडपून याच्यावरती काठोकाठ अशी टिप मारून घ्यायची आहे. सगळ्या बाजूला एकदम सगळ्या पार्टला आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. असं मुडपीत चालायचं आहे. याच्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे काठ मारायला
मारले की म्हणजे छोटे छोटे काट मारले का आपल्याला हे पलटायला एकदम अगदी सोपं जातं पलटायला आतमध्ये. तर बघा व्यवस्थित असं आतमध्ये पलटून घ्यायचं आहे आणि पूर्ण याच्यावरती आपल्याला अशा टिपा मारून घ्यायच्या आहे. धागे वगैरे कट करायचे आहे आणि थोडंसं अस्तर पण आपल्याला परत कट करायचं आहे, कारण जी आपण पेनाने मार्किंग केलेली आहे ती दिसत नव्हती, म्हणून मी हे परत थोडं थोडं कट करून घेतलेलं आहे. तर बघा ते तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जो पाठीमागचा भागाचा गळा आहे तो 3 इंचाचा तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आणि आपल्याला असं गळ्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा गळ्याला अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि अस्तर लेवल ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यावरती छोटे छोटे असे कट मारायचे आहे ब्लाऊज पीसाच्या याच्यावरती, दोन्ही याच्यावरती असे छोटे छोटे. आपली टीप वगैरे याच्यावरती नाही गेली पाहिजे. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला परत कमरेला अशी टीप मारून घ्यायची आहे, अर्धा इंचाची अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे. आपल्याला व्यवस्थित अस्तर हाताने फिनिशिंग देत चालायचं आहे आणि टीप मारत चालायचं आहे. तर बघा व्यवस्थित टीप मारून झाल्याच्या नंतर जी ओपन जागा आहे तिथून आपल्याला हे सरळ भाग करून घ्यायचा आहे. तर बघा सरळ भाग करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला गळ्याला अशी काठोकाठ टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. अस्तर पण व्यवस्थित धरून घ्यायचं आहे, ब्लाऊज पीस पण आणि टीप मारून घ्यायची आहे. तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे काठोकाठ. तर बघा कमरेला पण टीप मारून घेऊया आता आपण. तर बघा कमरेला टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला व्यवस्थित आता ह्या हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे, उलटं करून घ्यायचं आहे आणि अस्तर लेवल आता आपल्याला पूर्ण पार्टाला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित हाताने फिनिशिंग द्यायची आहे आणि काठोकाठ टीप मारून घ्यायची आहे. तर बघा टीप मारून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडनी पण आपल्याला परत टीप मारून घ्यायची आहे आणि परत कमरेला एक टीप मारून घ्यायची अर्धा इंचावरती, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग वगैरे येते. तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे, ब्लाऊज पीसाचं कापड अस्तर लेवल आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा जेव्हा आपण कट करतो तेव्हा आपल्याला अर्धा इंच थोडंसं कापड ठेवायचं असतं, म्हणजे कमी पडायला नको. तर बघा पूर्ण कट करून झाल्याच्या नंतर तर बघा पाठीमागचा पूर्ण भाग आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे खडूनी. तर बघा खडूनी मध्ये करून घ्यायचं आहे आणि अशी मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा त्याच्यानंतर आता जे आपण पाठीमागचा गळा जो तयार करून घेतलेला आहे त्याच्यावरती पण आपल्याला खडूनी अशी मार्किंग करून घ्यायची आहे मध्यमत. तर बघा असं मध्य झाल्याच्या नंतर आता आपल्याला याचा पण मध्य आणि त्याचा पण मध्य असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. वरती 1 इंचाचं आपण जे ठेवलं होतं ते 1 इंच आपल्याला इथं ठेवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं. तर बघा 1 इंच असं ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकदम काठोकाठ आपलं जशी मार्किंग केलेली आहे तसं ठेवायचं आहे आणि पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा पॅक करून घेतलेले आहे आपण. आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मी पिना पॅक करून घेतलेले आहे, कारण इकडे तिकडे सरकू नये म्हणून. तर बघा व्यवस्थित आता आपल्याला आपण टीप मारली आहे तशीच आपल्याला एकदम व्यवस्थित आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. जिथं कोपरा आलेला आहे पानाचा तिथं आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे. मी परत तुम्हाला सांगते की एकदम व्यवस्थित आपले एकदम टोक व्यवस्थित आले पाहिजे. तर बघा व्यवस्थित अशी आपण जशी पेनाने मार्किंग केलेली आहे, पहिली टीप मारली आहे व्यवस्थित अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्यावरती. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवर अपलोड होईल. याच्यावरती खूप सुंदर अशा डिझाईन टाकलेल्या आहे, कटिंग पण टाकलेले आहे 4 टक्सची, 1 टक्सची, 2 टक्सची पण आणि बोटनेकची पण आणि प्रिन्स कटची पण पूर्ण साईजची. तुम्हाला नसन माहिती तर तुम्हाला जशी लागन तशी तुम्ही मला सांगा, म्हणजे मी तेव्हा तुम्हाला व्हिडिओ टाकीन जो मला कोणत्या साईजची कटिंग किंवा पाहिजे 4 टक्समध्ये 1 टक्समध्ये. तर बघा आता आपल्याला थोडंसं असं कॅनव्हास ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे एकदम सुंदर असं. तर बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला कॅनव्हास असा आतला कट करून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित कॅनव्हास आपण कट केलेला आहे. याच्यावरती छोटे छोटे असे परत आपल्याला कट टाकायचे आहे, म्हणजे जेव्हा आपण आतमध्ये पलटू एकदम सोपे असे आपल्याला पलटायला जाते आणि झोळ वगैरे अजी पडत नाही आणि केसलेवानी पण होत नाही. तर बघा व्यवस्थित कट मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला व्यवस्थित हे टोक आधी पहिले काढून घ्यायचे आहे आणि पेनाने थोडेसे अशा आतमध्ये ढकलायचे, म्हणजे व्यवस्थित आपले टोक येते. तर बघा आतमध्ये पूर्ण आपण आता हे मुडपून घेऊन याच्यावरती इस्त्री फिरून घेऊया. तर बघा मी याच्यावरती इस्त्री फिरून घेतलेली आहे. तुम्हाला याच्यावरती टीप मारायची असली तर मारू शकता, नाही तर नाही मारली तरी पण चालेल. तर बघा एकदम सुंदर असं आपलं फिनिशिंगमध्ये आलेलं आहे, तरी पण मी याच्यावरती काठोकाठ टीप मारून घेणार आहे. तर बघा याच्यावरती आपल्याला काठोकाठ अशी टीप मारून घ्यायची आहे. एकदम सुंदर अशी मी प्रेस मारलेली आहे त्याच्यावरती, पण तरी पण मी म्हटलं चला थोडंसं होईन पण टीप मारून घेतलेली आहे, कारण दोरा मॅचिंग असला तर ती टीप वगैरे अजिबात दिसत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग पण येते.
तर बघा आता आपण हे पूर्ण गळ्याला व्यवस्थित टीप मारून घेऊया. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा व्यवस्थित असे मुडपून घ्यायचं आहे आणि आपल्याला या गळ्याच्या साईडने आपल्याला असे टक्स मारून घ्यायचे आहे, कारण त्याच्यावरती थोडेसे कमी मारले तरी चालेल उंचीला. तर बघा व्यवस्थित असे टक्स मारून घ्यायचे आहे आपल्याला, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर इकडचा पण आपण टक्स सेम तसाच मारून घ्यायचा आहे. तर बघा दोन्हीकडचे टक्स आपण असे मारून घेतलेले आहे. याला हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. तर बघा एकदम सुंदर असा आपला बोटनेकचा गळा तयार झालेला आहे. त्याला मी बटन असे शोचे लावून घेतलेले आहेत. आता आपण पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेऊया. तर बघा मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेतलेला आहे. एकदम सुंदर असं 4 टक्सचं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि याच्यावरील कटिंग पण टाकलेली आहे मी, ती पण तुम्ही नक्की बघा. कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.